भिवंडी तालुका लाखीवली गांव के सुपुत्र व शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के संपर्क सचिव जिला परिषद गट कांबे तथा पत्रकार सम्मानीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटिल का 50वां जन्मदिन लाखीवली गांव में पाटिल फार्म हाउस पर उनके चहीतों द्वारा दर्जनों केक काटकर जन्मदिन बड़े हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर महाराष्ट्र शासन द्वारा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त व शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष आदिवासी कक्ष कार्य अध्यक्ष महादेवजी घाटाल, शिवसेना महानगर जिला प्रमुख मनोज जी गगे, मयूरेश विलास पाटिल, शिव क्रांति प्रतिष्ठान के संस्थापक अध्यक्ष राजू भाऊ चौधरी, पंचायत समिति सदस्य अंकुश पाटिल, मजूर फेडरेशन के माजी अध्यक्ष पंडित पाटिल, माजी तंटा मुक्त अध्यक्ष शेखर मामा भोईर, वलगांव के उप सरपंच सचिन पाटिल, दीना पाटिल, शिवसेना थाने जिला सचिव जून अंदुरखी ग्राम पंचायत सदस्य दत्ता शिकारी, टेम्भौली माजी उप सरपंच प्रेमनाथ मड़वी, कार्तिक मोटर्स के प्रोपराइटर नरेन गोराटकर, जून अंदुरखी शाखा प्रमुख संजय वारघड़े, पुंडास शाखा प्रमुख कैलाश शेलार, कोलीवली शाखा प्रमुख विक्रम माली, कांबे शाखा प्रमुख पाप्या भोई, लाखीवली ग्राम पंचायत सदस्य अमर पाटिल, सौराज तोरण के संपादक किशोर पाटिल, बंटी गिरी, रमेश गायकवाड़, गणेश वारघड़े, अंकुश वारघड़े, मचिंद्र केने, मंगेश गोरसाईकर, नाना राउत, लवेश पाटिल, पंकज भोईर, श्रीकांत गायकर, जुनांदुरखी उद्योगपति नारायण जाधव सहित भारी संख्या में मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक व सर्व पाटिल परिवार ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। सभी लोगों ने लाखीवली गांव के सुपुत्र व शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष के संपर्क सचिव जिला परिषद गट कांबे तथा पत्रकार सम्मानीय श्री राजेंद्र रघुनाथ पाटिल को शाल व पुष्पगुच्छ देकर स्वागत सम्मान किया तथा राजेंद्र जी पाटिल ने सभी लोगों का आभार माना। बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तो जिए आजाद जिंदगी है। वरून आलेले विजयजी जाधव साहेब हे राजेंद्रजी तालुक्यातील पत्रकार संपूर्ण तालुक्यामध्ये फेमस असलेले समालोचक, उत्कृष्ट समालोचक आणि विविध समितीचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष असे आमचे मित्र यांचा 50वा वाढदिवस आहे। सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे। हा एकदाच येतो 50वा वाढदिवस। 25, 50, 75 आणि 100 असे वाढदिवस एकदाच येतात आणि आमच्या या मित्राला आम्ही भरभरून प्रेम देतो आणि आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो की यांच्या आयुष्यात सुख समाधान लाभो आणि लोकप्रियता तर लाभलेली आहेच आणि यांचा सुद्धा सहकार्य सर्वांना मिळो अशी जगदंबे चरणी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। आज आमचे मित्र राजेंद्र पाटील यांचा 50वा वाढदिवस अगदी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं गेलं तर अगदी भिवंडी तालुक्याचा एक पत्रकारितेमध्ये बुलंद असा आवाज आहे, उत्कृष्ट असं समालोचक आहेत, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांची भरीव अशी कामगिरी आहे। अशा या व्यक्तिमत्वाचे राजेंद्र पाटील यांना मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझे मित्र प्रकाश पाटील यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतोय। हे सुद्धा आले। राजेंद्र पाटील
निवडली नावा गावात एकच वागा राजेंद्र पाटील एक भागा राजेंद्र पाटील दादा एकच वागा राजेंद्र पाटील दादा एकच वागा राजेंद्र पाटील दादा साऱ्यांची सतत आज पाटील बाला आहे मनात सदा राजेंद्र पाटील दादा राजेंद्र पाटील दादा एकच वादा राजेंद्र पाटील दादा एकच वादा राजेंद्र पाटील दादा राजेंद्र पाटील दादा एकच वादा राजेंद्र पाटील दादा दादा राजेंद्र पाटील दादा एकच वादा राजेंद्र पाटील दादा एकच वादा राजेंद्र पाटील दादा राजेंद्र पाटील दादा एकच वादा राजेंद्र पाटील दादा बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साए मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू राजेंद्र दादा राजेंद्र दादा के नाम थाम थँक्यू आलेले सर्व पाहुणे मंडळी माझे परम मित्र परम स्नेही जिवलग मित्र आणि एकदम खास असे हे राजेंद्र पाटील त्यांची पण राजतोड आहे माझी पण राजतोड आहे आम्ही दोघेही कुठेही गेलो तरी तो मला पुढे करतो किंवा मी त्याला पुढे करतो अशी आमची दोस्ती यार आहे आणि हे त्यांनी पहिल्यापासून जे टिकवून ठेवलेलं आहे आणि ते असंच अजूनपर्यंत तसंच आबाधित आहे आणि आज त्यांनी हाफ सेंचुरी केलेली आहे आत्ताच विषय झाला का मी तुमच्या पावलावर पाहून टाकतो हरकत नाही तुम्ही या आमच्या सोबत आम्ही तुम्हाला घेऊनच जाऊ सोबत असा हा दिलदार मित्र आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये असा एखादा कुठलाही गाव नसेल की ज्या ठिकाणी त्या राजेंद्र पाटलाचं नाव नसेल कुठेही गेलं तरी तो तिथं त्या कार्यक्रमाला हजर असतो
भिवंडी तालुक्यामधील ज्याचा नामोल्लेख आहे ज्ञानेश्वर अजला पुलकर, जे अतिशय सुंदर गायक आहेत. त्यांच्या माध्यमातून जे नुकतंच गीत घेतलं ते नक्कीच मला मंगेश गोरसेकर सुद्धा माझ्या कानामध्ये सांगून गेला आणि आमच्या जीवाला जीव देणारा ग्रुप सुद्धा सांगून गेला की खरोखर मार्गदर्शन करणारा माणूस कसा असायला पाहिजे. आणि ते नक्कीच माऊली तुम्ही अगदी मनातलं गीत गायलं. धन्यवाद. Happy birthday to Rajla Dada. Happy birthday. Happy birthday, Patil Dada. साहेब खूप खूप धन्यवाद. बासरी वादक खूप सुंदर असा बासरी वादक दादा, शुभेच्छा देण्याकरता सर्वांचं स्वागत आहे. मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडितजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. साहेब हार्दिक स्वागत आहे. तसेच वडगावचे सचिनजी पाटील यांचंही आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे आपलं. शालेय जीवनातून आणि त्याच्यानंतर कॉलेजच्या जीवनात आमच्या संपर्कात आले आणि आम्ही तेव्हापासून एकत्र असलेले मित्रमंडळी आमचे बरेचसे एक ग्रुप आहे एक कॉलेजचा. त्या याच्यामध्ये सर्व लोक आम्ही एकत्र जमतो. कदाचित आले असतील, काही फोनवरती बोलले असेल. मला राजेंद्र पाटीलला भेटण्याचं किंवा त्यांच्या या 50व्या वाढदिवसाच्या एक गोड कार्यक्रम त्याच्यासाठी मला इथे यावं लागलं. कारण का राजेंद्र पाटील असा माणूस आहे का त्या आमचा कोणताही कार्यक्रम असो पण तो पहिले हजर असतो. त्याच्यामुळं त्याच्या कार्यक्रमाला मला येणं जरूर होतं आणि ते माझं एक भाग्य आहे का मी या कार्यक्रमाला 50व्या वाढदिवसानिमित्त राजेंद्र पाटील हा एक गोड स्वभावाचा माणूस अख्ख्या तालुक्यामध्ये अँकर म्हणून एक काम करतो. पण तो अँकर नसून तो सर्व तालुक्यातल्या सर्व समाजाच्या लोकांना एक हवासा वाटतो आणि प्रत्येकाला असं वाटतं का तो माझ्या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवून देतो. त्याच्यामुळं ह्या गोड माणसाच्या वाढदिवसानिमित्त मला इथंशी येण्याची संधी मिळाली आणि त्याच्या या कार्यक्रमाचा 50वा वाढदिवस आज आहे. तो 50वा वाढदिवस नसेल त्याचा वाढदिवस 100वा पण व्हावा अशी आमची इच्छा. आणि एवढं माझे 2 शब्द बोलून धन्यवाद पाटील साहेब. नंतर सचिन पाटील. सर्वत्र ठिकाणी आपण बघतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव आपण साजरा करत आहोत. प्रत्येकजण आपल्या नातेगोत्यामध्ये जाऊन पूर्णपणे त्यांचा दिवस जात आहे. माझंसुद्धा आज दिवसभरामध्ये भरपूर ठिकाणी जाणं येणं झालं पण शेवटी या ठिकाणी आलो नसतो
तर मनाला चुकचुकल्यासारखं वाटलं असतं. कारण राजकीय क्षेत्रामध्ये मी जेव्हा आलो त्यावेळेला मला काही ठराविक मंडळी मिळाली, त्यामध्ये राजेंद्रजी पाटील हे सुद्धा त्यापैकीच एक, की त्यांचा 50वा वाढदिवस आणि येणं होणं नाही असं होणार नाही. त्यांच्याबद्दल आपल्याला सर्वांना माहीत आहे, त्यांच्या नावातच राजा हे त्यांच्या नावातच आहे आणि ते त्या पद्धतीनेच हे करतात. आज आपण बघतो प्रत्येक ठिकाण हे व्यावसायिकपणे झालेलं आहे, मग ते कुठलंही असो, अँकरिंग असो की इथलं कुठलंही, ते व्यावसायिक झालेलं आहे. पण हा माणूस त्या गोष्टीला अपवाद आहे. फक्त पैसा आहे त्यांच्यासमोर सर्वस्व नसून त्यांनी जमवलेली खरी संपत्ती आज समोर दिसते, की माणसं जोडणारा ही व्यक्ती आहे. मी आजच्या दिवशी आई शेळूमाते चरणी एवढी प्रार्थना करेन की त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू द्या आणि त्यासोबत त्यांचा 100वा वाढदिवस आमच्या सर्वांच्या साक्षीने त्यांचा 100वा वाढदिवस साजरा होऊ द्या अशी आई शेळूमाते चरणी प्रार्थना करून तुम्हाला वाढदिवसाच्या पुन्हा हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. 50 वर्ष वयाच्या आपण काय केलं ते आज या ठिकाणी सर्वांसमोर दिसत आहे. मी एक शेर बोलतोय की पेड़ के पत्ते गिरते हे गुलजार बनकर, पेड़ के पत्ते गिरते गुलजार बनकर. राजेंद्र पाटील, आज का दिन मुबारक हो आपको, गले का हार बनकर, गले का हार बनकर. गेल्या अनेक वर्षापासून आपण अनेक क्षेत्रामध्ये काम करत आहात. त्यापैकी सर्वात उत्तम क्षेत्र म्हणजे समालोचन. यामध्ये आपण खूप नाव कमवलं. व्हॉइस ऑफ मीडिया बोलतात, व्हॉइस ऑफ आवाज. तो खरंच बुलंद आवाज जो भिवंडीचा आहे तो राजेंद्र पाटील असं बोलायला काही हरकत नाही. कारण त्याला ही देवाने दिलेली देणगी आहे आणि त्या देणगी अशी प्रत्येकाला मिळत नसते. कारण काय बोलावं, काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की लोकांना आपण उभे करतो पण त्यांना काय बोलावं सुचतच नसते, काय बोलावं म्हणून. अशा परिस्थितीत अशी लोक काही आहेत की जन्माला आलेली आहेत आणि त्यांना ती देवाने दिलेली देणगी आहे आणि त्या देणगीचा त्यांनी खरंच चांगला उपयोग केला आहे. म्हणून आज समाजामध्ये त्यांचं नाव आहे. त्यांना मी दैनिक स्वराज्य तरुण परिवाराकडून, आमच्या मित्रपरिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच सांगतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेंद्र पाटील म्हणजे आमचे बंधू, छोटे बंधू. पण आता त्यांचे कार्य बघितल्यावर असं वाटतं तेच आमचे मोठे बंधू आहेत असं वाटायला लागलं. कारण त्यांचे कार्य जेवढं महान आहे आणि जिथे ज्या ज्या गावात मी जातो मला पहिले वाटत की माझंच नाव घेतात. नाही लगे असतेच बोलतो राजेंद्र पाटलाचं गाव का? अरे मी बोलतो हो रे बाबा हो, राजेंद्र पाटलाचं गाव. तर मला काय बोलायचं आहे का कमी वयामध्ये जसे बाजीराव पेशव्यांनी संपूर्ण महाराष्ट्र काबीज केला, महाराष्ट्र बाहेर, तसे राजेंद्र पाटीलनी संपूर्ण ठाणे जिल्हा काबीज केलाय. कुठे गेले तिथे सांगतात राजेंद्र पाटील. प्रत्येक माणूस बोलतो राजेंद्र पाटील. मी अगोदर कुठल्या गावात गेलो तिथे मी स्वतःच राजेंद्र पाटील बोलत असतो. मग तेव्हा ऐकण्याची सवय होते का राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील, राजेंद्र पाटील. मला बोलायचं एवढंच आहे का गावासाठी आणि सगळ्यांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली. एक माणूस जेव्हा समाजात निर्माण होतो कार्यकर्ता, तेव्हा अनेक लोकांचे, कार्यकर्त्यांचे, प्रेक्षकांची मन त्यांच्या भोवती वाहत असतात का ते चांगला मोलाचा मानाचा माणूस आहे आणि आपला तो नातेवाईक आहे. तर त्याचं प्रत्येक जण, मी राजेंद्र पाटलाचा नातेवाईक. कोणी एखादा माणूस चोरी करायला लागलं त्याचा तो सांगणार नाही नातेवाईक, त्याला सांगला अरे बाबा तू त्याचं नाही माझा आमचा नाता आहे. पण राजेंद्र पाटला नाव काढल्यावर प्रत्येक म्हणतात नाही तो आमचा नातेवाईक, नात्यांचा आहे. म्हणजे अशी परिस्थिती आहे. तर मला बोलवतं तर इथे आता ग्रुप आला होता, जीवाला जीव देणारा ग्रुप. मी प्रथम नाव ऐकलं कारण आमच्या शेतकरी समाजात जीवाला जीव घेणारे ग्रुप खूप चालल्यात, पण जीवाला जीव देणारे ग्रुप मला इथे आजच भेटला. अभिनंदन त्या जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपचं. मला असं बोलत आहे की राजेंद्र पाटील सगळ्या आमच्या हायस्कूलसाठी सगळ्याची तन मन धनापासून पण जी प्रार्थना केली, वैभव प्राप्त करून दिलं, त्याच्यात राजेंद्र पाटीलचा सिंहाचा वाटा आहे. मला एवढंच बोलायचं आहे की राजेंद्र पाटलाच्या स्वागतासाठी मी आता एक कविता बोलतो. गजरात तू नाचू लागलीस म्हणजे असं वाटतं की चुकून एखादी इंद्राची बरी स्वर्गातून फूल तलावर उतरली की काय असं. तुझ्या पायात त्रिपुरांचा आवाज कानावर आला की काळजात शिक्षाची सुरी चालेल.
काळींच कापल्यावर कळतं गजरा, काळींच कापल्यावर कळतं. अगं आमच्या राजेंद्र पाटीलचा वाढदिवस इथे एकदम दिमागात 50वा साजरा करायला लावला. तू लवकर हार तुरे लवकर घेऊन ये. बक्षीस, अगं बक्षीस काय, तू फक्त हार तुरे घेऊन ये. अख्खी भेवंडी तालुक्याची जमीन तुझ्या नावावर करून देईल. मला मार खायला लागला तरी चालेल, पण लवकर ये. तुम्हाला बोलायचं आहे की आमचे राजेंद्र पाटील आहेत एक समाजाला दिलेली मोलाची देणगी आहे. तर म्हणून सांगतो, असे माणसं जन्माला आली तर 50 वर्ष वाढदिवस नाही, 100वा वाढदिवस त्यावेळी साजरा करायला पाहिजे. जरी आम्ही नसलो तरी आम्ही ढाकात असू, तिकोणच्या फुला टाकेन मी, काय घाबरायचं काम नाही. राजेंद्र पाटील म्हणजे माझे आजोबा. हे सूत्रसंचार खूप चांगल्यापणे करतात आणि आज त्यांचा 50वा बर्थडे साजरा केला जातो इथे मंचावर. तर हे खूप माझे लाड करतात आणि मला अभिमान आहे की मला यांच्यासारखे आजोबा भेटले. आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे. माझ्या मित्राचा, माझ्या मार्गदर्शकाचा वाढदिवस आहे. खरोखरच राजेंद्र पाटीलजी यांचा वाढदिवस म्हणजे माझ्यासाठी एक आठवणच राहणार आहे. त्याचे कारण म्हणजे आज माझ्या मुलांनी कुस्तीमध्ये 48 वजनामध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याच्यामुळे हा वाढदिवस सतत माझ्या जीवनात आठवणीत राहणार आहे. खरोखरच राजेंद्र पाटीलजी सरांबद्दल बोलायचं झालं तर भिवंडीचा बुलंद आवाज, उत्कृष्ट पत्रकार आणि सर्वांच्या मनामध्ये एक राज्य करणारी अशी जी व्यक्ती असेल भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण एकमेव पत्रकार राजेंद्र पाटीलजी साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांचा आज 50वा वाढदिवस आहे. आज खरोखरच भाग्याचा दिवस आहे त्यांच्यासाठी, आमच्या मित्र परिवारासाठी. खरोखरच जीवाला जीव देणारा ग्रुप जो आहे त्यामध्ये राजेंद्र पाटील साहेबांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्याच प्रेरणेमुळे आज मी जे 2 शब्द बोलत आहेत, खरोखर याचे सर्व श्रेय जायचे ते राजेंद्र काबाडी साहेब आणि राजेंद्र पाटील साहेब यांच्याच प्रेरणामुळे मी आज हे 2 शब्द बोलण्याची माझी जी हिंमत वाढलेली आहे. खरोखरच हे माझे एकमेव गुरु आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो. त्यांच्या स्वप्नातील मनातील ज्या पण इच्छा असतील त्या पूर्ण होत, त्यांचे आरोग्य सुदृढ राहो हीच ईश्वराचरणी प्रार्थना, तसेच आई एकविराचरणी प्रार्थना, तसेच गणरायाला प्रार्थना करतो. आणि येथेच माझे 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके. राजेंद्र भाऊ, राजा भाऊ, तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. खरंच राजेंद्र पाटील हे खूप भाग्यवान माणूस आहे. कारण का भाग्यवान अशा गोष्टी सांगतो की जी व्यक्ती खरंच आश्रमशाला येथे वज्रेश्वरी येथे एका कार्यक्रमामध्ये राजाभाऊ एक सूत्रसंचालक करत होते. त्यावेळेस तिथे करत असताना तिथे आपले भारताचे मास्टर सचिन तेंडुलकर व आपले पूर्ण जगाचे असे ते गॉडफादर संबोधले जातात. अशा व्यक्तीसमोर राजाभाऊने सूत्रसंचालक केला आणि सूत्रसंचालक करत असताना त्यांना एक आशीर्वादाची थाप दिली त्यांच्या पाठीवर. खरोखर कितीक असतील सूत्रसंचालक करणारे व्यक्ती, परंतु राजाभाऊंच्या आशीर्वादाची थाप दिली आणि त्यांची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर त्यांची विचारपूस करून सांगितलं तुमचा व्यवसाय काय. ते बोललं मी शिक्षक आहे, पेशाने शिक्षक आहे आणि ज्या वेळेत वेळ मिळते त्या वेळामध्ये अँकरिंग करतो. खूप छान आहे, असंच पुढे जा आणि कुठलीही गरज लागली तर भेटा, कोणाच्या माध्यमातून भेटा. कारण का राजाभाऊ खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. आज राजाभाऊ यांचा आज वाढदिवस 50वा. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपकडनं व माझ्या परिवाराकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. राजाभाऊ आमच्या ग्रुपमध्ये 50 वर्षाचे झाले असं वाटतच नाही आम्हाला. आता पण ते 30-35 वर्षाचे आहेत असं आम्हाला वाटतं. का तर सर्वजण त्याचे असे टिंगल करतात, मजा करतात, कधी उलट बोलत नाही कोणाला. हेच आमचं मोठं भाग्य आहे. आमच्या ग्रुपमध्ये असा व्यक्ती आहे. आम्ही 17-18 जण आहेत, पण कोणी सर्व बिनव्यसनी आहेत आमच्या ग्रुपची. म्हणजे कुठलाही विषय नाही कोणाला.
आणि माझे 8 भाऊ आहेत. 8 भाऊ सुद्धा बिनव्यसनी, म्हणजे मी खूप लक्की आहे असं समजतो ज्या ग्रुपमध्ये मी आहे ते. एवढं बोलून मी संबोधन जय महाराष्ट्र. आज राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस आहे आणि मी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. त्यांना आई एकविरा उदंड आयुष्य देव ईश्वर त्यांनी हीच प्रार्थना करीन आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. राजाभाऊंच्या बद्दल जितकं बोलायचं तितकं कमीच आहे, कारण त्यांचं सामाजिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात एक चांगलीच त्यांनी छाप सोडलेली आहे. आणि त्यांचा आज 50वा वाढदिवस आहे. कोणी सांगू शकत नाही त्यांचा 50वा वाढदिवस असेल असं. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. कारण सोनं हातात घालतात, सोनं गळ्यात घालतात, सोनं तिजोरीत ठेवतात. म्हणून मी म्हणतो माणसानं व्हायचं तर परीस व्हावं, ज्याच्या संगतीत जावं त्याचं सोनं व्हावं. असं परीसा समान असलेले आमचे मित्र राजेंद्रदादा पाटील, आमच्या जीवाला जीव देणारे ग्रुपचे सदस्य राजेंद्रदादा पाटील यांचा आज 50वा वाढदिवस. 50व्या वाढदिवसानिमित्त आपण येथे जमलेलो आहोत. राजेंद्र, तुम्हाला माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि आपल्या जीवाला जीव देणाऱ्या ग्रुपकडून आणि येथे जमलेल्या सर्व मित्रांकडून, नातेवाईकांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. राजेंद्र दादा, तुम जिओ हजारों साल, साल के दिन हो 50,000. राजेंद्र दादा, पुन्हा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राजेंद्र दादांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्याजवळ मला तर वाटतं 27 पदं सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय अशा क्षेत्रातून 27 पदं आहेत. आणि ते आमच्या शाळेवर शिक्षक म्हणजे लिपिकचं काम करतात. खरोखर त्यांचं कार्य चांगलं आहे आणि ते आमच्या ग्रुपमध्ये आम्हाला एवढे सांभाळून घेतात. अंकुशदादा झाले, शेखर भाऊ झाले, ते आमच्यापेक्षा भरपूर वरिष्ठ आहेत, पण कधी आम्ही त्यांची टिंगल वगैरे केली ना, कधीच ते आमचं राग नाही मानत. आणि शेखर भाऊंच्या बद्दल बोलायचं झालं, कधीच पण आम्ही त्यांना पार्टीबद्दल बोललं ना, कधीच ते आमच्या ग्रुपला नाही नाही म्हणत. आणि आमची पार्टी कसली हो, आमचं 3 किलो बोकडाचं मटण असते, 2 थंड्याच्या बॉटल आणि 20 भाकरी, आमची 20 जणांची पार्टी होऊन जाते. पण ते कधीच आम्हाला नाही बोलत नाही. अजूनही गणराय विराजमान आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते आपल्या सर्वांचा निरोप घेऊन पुन्हा आपापल्या गावी जाणार आहे. अशा या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्येच तुमचा, आमचा सर्वांचा लाडका आणि सर्वांवर प्रेम करणारा असा पत्रकारितेतील, माझ्या शिवसेना परिवारातील, सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रातील एक चांगला सहकारी श्री राजेंद्र पाटील यांचा आज 50वा वाढदिवस. 50 बोलल्यानंतर आपण बोलतो की बाबा सेंचुरीच्या अगोदर आज 50 रन पूर्णपणे मारले, त्यावेळेला सर्वजणांना म्हणजे आनंद असा होत होता. अशाच पद्धतीचा 50वा वाढदिवस या ठिकाणी ज्यावेळेला आमची एंट्री झाली आणि बघितलं आम्ही गाड्यांचा ताफा, मला वाटतं आम्ही येईपर्यंत बऱ्याचशा गाड्या निघून गेलेल्या असतील, परंतु या ठिकाणी जो ताफा बघितला तर निश्चितच आम्ही राजेंद्र पाटलांच्या वाढदिवसाच्या ठिकाणी आलोय की कोणत्या आमदार मंत्र्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्षेत्रात आलो असं जाणवलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की कोणतीही व्यक्ती जर त्या व्यक्तीने राजकीय, सामाजिक क्षेत्रात असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात असेल, त्या क्षेत्रामध्ये जर प्रामाणिकपणे जी काही आपल्याला पावलं टाकता येतील, जी काही कार्य आपल्याला करता येईल, ते कार्य करत असताना लोकांचं प्रेम जेवढं मिळवता येईल तेवढं मिळवल्यानंतर अशा पद्धतीचा वाढदिवस आणि अशा पद्धतीचा गाड्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळतो. कारण की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा भिवंडी तालुका सचिव असल्या कारणानं मी निश्चितच म्हणेन, वंदनीय बाळासाहेबांचेच वाक्य होते की तुम्ही काम असं करा, तुमचं कार्य तुमच्या हातून असं व्हायला पाहिजे की ज्यावेळेला तुमच्या घरी आणि तुमच्या अंगणामध्ये जेवढ्या जास्त संख्येने चपला दिसेल ती खरी तुमची श्रीमंती आहे. आणि खऱ्या अर्थानं हीच श्रीमंती मिळवण्याचं काम हा माझा सहकारी राजेंद्र पाटील यांनी आज एवढ्या वयापर्यंत येईपर्यंत ती मिळवलेली आहे. आणि या वाढदिवसानिमित्ताने बऱ्याच जणांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. राजेंद्र पाटील प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्याची जी मी धावपळ पाहत असतोय, कारण की धावपळ पाहत असताना क्वचितच मी 4 व्हीलरमध्ये बघितलेलं आहे, परंतु जास्तीत जास्त त्याची जी धावपळ आहे ती 2 व्हीलरवर आहे. आणि 2 व्हीलरवर धावपळ करत असताना काय त्रास होतो, जो 2 चाकी चालवतोय, 2 व्हीलर चालवतोय, त्याला त्याची जाणीव आहे. आणि असं असतानाही कुठेही थकलेला चेहरा कुठे पाहायला मिळाला नाही, सदैव हसरा चेहरा पाहायला मिळाला.
आणि जी जबाबदारी असेल, जो स्टेज असेल, तो स्टेजचा संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत मध्ये किती वाजतायत या घड्याळाकडे लक्ष न देता तो संपेपर्यंत ती जबाबदारी एक उत्कृष्टपणे पार पाडण्याचं काम राजेंद्र पाटील आजच्या या दिवसापर्यंत पार पाडत आलेले आहेत. लाखिवली गावचे सुपुत्र, उत्कृष्ट समालोचक, सूत्रसंचालन आणि या भिवंडी तालुक्यातील अनेक तरुणांना ज्यांनी सूत्रसंचालन कसं करावं आणि समालोचन कसं करावं हे अनेक तरुणांना ज्यांनी शिकवलं, अशा या व्यक्तिमत्वाचं राजेंद्रजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे. 2021, 2022, 2023 सलग 3 वर्षापासून मी राजेंद्र पाटील यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करतो आणि मनोगत पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये व्हायरल होतात. तर यावर्षी काय बोलावं हाच मला प्रश्न पडलेला आहे. खरं तर राजेंद्र पाटील यांनी भिवंडी तालुक्याचं नव्हे तर एक ठाणे जिल्ह्याचं प्रेम मिळवलेलं आहे. आणि या व्यक्तीची मेहनत, मी सतत त्यांच्या संपर्कात असतो, नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असतो. हा व्यक्ती सतत पायाला भिंगरी लावून भिवंडी तालुका नव्हे तर ठाणे जिल्हा हा पालथी घातलेला हा व्यक्तिमत्व आहे. आणि मागे इथे आल्याबरोबर मी एक बॅनरच्या मागे एक बॅनरवर एक घोषवाक्य वाचलं कि हमें पहचान बनाने की बताने की जरूरत नहीं है, हमें लोग नाम से ही पहचानते हैं. आज भिवंडी तालुक्यामध्ये प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, कोणत्या आमदाराला, खासदाराला किंवा एखाद्या मंत्र्यालाही एवढ्या शुभेच्छा आल्या नसतील एवढ्या या राजेंद्रदादा पाटील यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि खरोखरच एक भिवंडी तालुक्यामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये एक नावलौकिक आणि आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या मेहनतीवर आणि दिवस रात्र मेहनत करून या व्यक्तीने आज इथे आपल्या नावाचा बोलबाला स्वतःच्या हिमतीवर कमावलेला आहे. दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार हैप्पी बर्थडे हो के दामन थाम लूं मैं आनंदाचा दिवस आहे. त्याचं कारण असं आहे की राजेंद्र रघुनाथ पाटील यांचा 50वा वाढदिवस आहे आणि इथे सर्व मित्रमंडळी, नातेवाईक त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आले आहेत. त्या सर्वांचे मी हार्दिक आभार मानतो. खरं म्हणजे वेळ खूप झालेला आहे, मी 1 मिनिटं बोलेन. राजेंद्र जी दादा आहेत ते खूप सत्कार्यासाठी, जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता गणपतीचा उत्सव चालू आहे आणि गणपतीचा उत्सव म्हणजे नक्की काय हो, तर ती बुद्धीची देवता आहे. बुद्धीची देवता म्हणजेच काय, ते गणपती ही बुद्धीची देवता, ती बुद्धी खरी आपल्याला दिलेली आहे. मन, बुद्धी आणि समर्पणाचं कार्य भगवंताने आपल्या हाती सोपवलेलं आहे. मग ती बुद्धी कोणासाठी चालवायला पाहिजे, तर समाज कार्यासाठी चालवायला पाहिजे. संसारासाठी आपण चालवतो, म्हणजे आपल्या संसारासाठी आपण चालवतो, पण ज्यावेळी आपण ती बुद्धी भगवंताने दिलेली समाज कार्यासाठी चालवतो त्याची नोंद खरं भगवंत ठेवतो. हैप्पी बर्थडे टू राजेंद्र दादा, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जिए हजारों साल, ये हमारी है आरज़ू. दादा हैप्पी बर्थडे.
शारीरिक काल जगतो, निघून जातो, कोणी नाव कमवतं, कोणी नाव गमवतं, तर कोणी पैसा कमवतं आणि निघून जातं. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर आयुष्यात आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने हा विचार जरूर केला पाहिजे की आपण या मनुष्य जीवनामध्ये आलोय तर काहीतरी करून जावं. आज खऱ्या अर्थानं फक्त लाखिवली गावच नव्हे तर भिवंडी तालुका देखील असेल, जिकडे कधी लाखिवली गावाचं नाव घेतलं जातं तेव्हा राजेंद्रदादा पाटील यांचं नाव प्रथम का घेतलं जातं, तर खऱ्या अर्थाने त्यांनी पैसा संपत्तीच्या जागी स्वतःचं नाव कमवले, स्वतःच्या गावाचं नाव कमवले. आज खऱ्या अर्थाने आम्ही गावकर असतील किंवा तांडील ग्रुप असेल, संपूर्ण त्यांचा कोणताही कार्यक्रम असो, त्यांचं कोणत्याही पद्धतीचं कोणतं कार्य असो, क्रिकेटची स्पर्धा असो, प्रत्येक गोष्टीचा आवड असणारे व्यक्ती म्हणजे राजेंद्र पाटील आहे. आणि खऱ्या अर्थाने गावाचे सर्व तांडील ग्रुपचे जे मेंबर आहेत ते त्यांच्या सोबत सामील का होतात, तर आज खऱ्या अर्थाने त्यांनी नाव कमवले, त्यांनी प्रतिष्ठा कमवली आहे. आपण एखादी गोष्ट म्हणत असतो ना नेहमी की माणूस जन्माला येतो आणि तो संपून जातो. खऱ्या अर्थाने नाव हे एखाद्या क्षेत्रामध्ये नव्हे, तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात नाव कमवा. खऱ्या अर्थाने राजेंद्र पाटील यांनी ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या क्षेत्रात नाव कमवले. ते शिक्षण क्षेत्र असू दे, समालोचन क्षेत्र असू दे किंवा अजून काय असू दे, त्या क्षेत्रामध्ये राजेंद्र पाटील यांचं नाव अव्वल दर्जाने का घेतलं जातं. एखाद्या व्यक्तीचं एक पूर्णपणे आयुष्यामध्ये आल्यानंतर असं एक महत्त्व असतं की आपण त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर प्रथम क्रमांकावर जावं, पण हा व्यक्ती तसा नाहीये. खऱ्या अर्थाने हा व्यक्ती जिथे जिथे जातो तिथे माणसांची मनं जिंकतो आणि स्वतःला टॉपवर घेऊन जातो. म्हणूनच खऱ्या अर्थाने राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना तांडील ग्रुपच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. माझे सहकारी मित्र राजेंद्र पाटील साहेब, खरं तर यांचा 50वा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा होतोय आणि कांबे गटाचं परिषद गटाचं संपर्क सचिव पद त्यांच्या सचिव पदाची जबाबदारी आहे, परंतु या गटाची नसून तर मी असं समजतो की राजेंद्र पाटील हा या 50व्या वाढदिवसानिमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे की राजेंद्र पाटील गटापुरत्या नसून ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये देखील राजेंद्र पाटलाचा दबदबा आणि पत्रकार या अशा चांगल्या प्रकारची कामगिरी राजेंद्र पाटलांच्या हातून होते, त्याचा खूप आम्हाला भिवंडीकरांना आणि ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचा अभिमान आहे. त्याच्यामुळे राजेंद्र पाटलाला पुढचं राजकीय क्षेत्र असो किंवा त्याचं पुढचं आरोग्य अतिशय चांगल्या प्रकारचं जावो आणि त्याच्या हातून चांगली म्हणजे राजेंद्र पाटील म्हटलं की मग मंत्री असो मुख्यमंत्री असो अशा ठिकाणी त्यांचं नेतृत्व आणि त्यांचं जे भाषण किंवा भाषण शैली आहे अशा प्रकारचं चांगल्या प्रकारचं काम राजेंद्र करतात, त्यांचा अभिमान आम्हाला आहे. म्हणून या ठिकाणी राजेंद्र मी तुला एवढ्या शुभेच्छा देईन की जरी 50 वर्ष झाली, 50 वर्ष परंतु आपलं काम करत असताना तुला 50 वर्ष झाले असं वाटतच नाही, परंतु पुढचं हे जे काही कार्य तुझ्या हातून चांगले होतील अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि तू करतोच. त्याच्यामुळे जिथे जिथे आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा कार्यक्रम असेल निस्वार्थीपणा येऊन आणि तो कार्यक्रम पार पाडण्याचं काम राजेंद्र पाटील साहेब करत असतात. त्याच्यामुळे त्यांचा खूप खूप इथं या ठिकाणी मी त्यांचा अभिनंदन करतो आणि त्यांच्या वाढदिवसाचे त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिवलग मित्र झालेले श्री राजेंद्र रघुनाथ पाटील साहेब यांचा आज 50वा वाढदिवस आहे. वाढदिवस तसा प्रत्येकाचा साजरा होतो, पण हा वाढदिवस बघितला ना तर मला वाटत नाही काही का आमदारचा तरी एक वाढदिवस एवढा जोराने कधी साजरा झाला असेल. त्यांच्याबद्दल सांगायचं झाले तर ते लहानपणापासूनच त्यांना वडिलांपर्यंत अशी समाजसेवेची शिकवण त्यांना दिलेली आहे. आम्ही सुद्धा गावामध्ये छोटासा कार्यक्रम करतो, पण त्या कार्यक्रमाला साहेबांची उपस्थिती तर असतेच, आर्थिक सहकार्य आणि त्यानंतर त्या कार्यक्रमाची बातमी पूर्ण ठाणे जिल्ह्यात मोफतपणे पोहोचवण्याचं कार्य हे आमचे साहेब करत असतात.